गोदावं जगननीत पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातीया दुसरे चरण संतातीया दुसरे चरण संतातीया दुसरे चरण संतातीया संतातीया त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्याच्या कृपाने त्याच्या कृपाने त्याच्या कृपाने दाने कथेचा विस्तारू त्याच्या कृपाने त्याच्या कृपाने दाने कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातीया प्रथम नमन दुसरे चरण संतातीया संतातीया हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंदवू चित्तासी अपुलिया नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अतंत्र जननी देवा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सुपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे नमो गुरुराजा नमो महाराजा नमस्कार माझा सद्गुरु रघुराजा धन्य प्रात बाबायाचा धन्य प्रात बाबायाचा धन्य पायाचा धन्य माझ्या सद्गुरु राया धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु रायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय व्हावे उतराई त्यांचे पाय माझे डोई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी आणि प्राप्त स्थळी हरी कीर्तनाचं निरूपण करण्याकरिता वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचे संत पंचायतनामधील एक महत्वाचे संत गोदावरी तीर निवासी प्रतिष्ठानपूर म्हणजेच पैठण निवासी ज्यांनी वारकरी संप्रदायाला जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा असणारा अभंग निवडलेला आहे आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून या जगतातल्या सर्व साधकांना साधना करत असताना भक्ती करत असताना जीवन जगत असताना आपली साधना आपली भक्ती आणि आपलं जीवन जर यथायोग्य सफल व्हायचं असेल तर या जगातल्या इतर सर्व गोष्टी विसरल्या तरी चालतील पण चार लोकांना आपल्या जीवनामधून कधी विसरता कामा नये माता पिता देव गुरु हा यांच्याविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये एकच भावना आहे त्याचं शरीर धन्य आहे त्याचं शरीर धन्य आहे आणि तो माणूसच नाही तो नरच नाही तर तो ईश्वर आहे नर नव्हे तो ईश्वर आणि म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात असं चारही दैवतांना जो साधक जो भक्त जो पुरुष एकच मानतो त्या असणाऱ्या साधकाला
शांती ब्रह्म एकनाथ महाराज शरण जातात. असं अद्भुत पद्धतीचं वर्णन करणारा अभंग आजच्या हरिकीर्तनाच्या निरूपणा करता उच्चारलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की आज या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण महादेव ज्योतिराम पवार या आपल्या वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचे असणारे सुपुत्र हरिभक्तीपरायण अंकुश महादेव पवार आणि श्री लहू महादेव पवार, समस्त पवार परिवार आणि त्यांचे सर्व आप्त इष्टगण गोत्र मित्र आणि ग्रामस्थ व संत श्रेष्ठ स्वामी रघुराज महाराज, भक्त परिवार व रघुराज महाराज परंपरा व पंचक्रोशीतील सर्व गुणीजन, गायक, वादक आणि भाविक भक्त मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वडिलांचा हा असणारा उत्सव अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी हे असणारा परिवार संपन्न करत आहे. म्हणून वास्तविक पाहता ज्या वेळेला नाथ महाराजांनी जी भाषा सांगितलेली आहे, जे वचन सांगितलेलं आहे, ते वचनाचं दर्शन करण्याकरता म्हणून आज या ठिकाणी फक्त वडिलांचीच पुण्यतिथी आहे, याच्यापेक्षाही गुरुचाही या ठिकाणी पूजन सोहळा त्यांच्याद्वारे या ठिकाणी अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आपण सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपन्न झालेला पाहिलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या भाषेत वाढवी महत्व वडिलांचे, म्हणून याच्याकरता असो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरे आदी सर्व साधू संत मंडळींनी या जगतामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक जीवाला आणि साधकाला आपल्या अनेक अभंगाच्या द्वारे उपदेश केलेला आहे. म्हणून मानवी जीवन जगत असताना या चार लोकांना कधी विसरता कामा नये. जन्म देणाऱ्या आईला कधी विसरता कामा नये, पालन करणाऱ्या पित्याला कधी विसरता कामा नये, मार्ग दाखवणाऱ्या गुरुला कधी विसरता कामा नये, आणि या जगतामध्ये परिपालन करणाऱ्या देवाला कधी विसरता कामा नये. असा संतांचा शास्त्राचा सिद्धांत आणि दंडक आहे. आणि जर यदा कदाचित आपल्याकडून या चार लोकांना विसरण्यात आलं तर याचेही परिणाम विसरली तजा थोर झाली हानी, विसरली तजा थोर झाली हानी, हा विसरली तया विसरली तया थोर झाली हानी, 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 थोर झाली हानी, विसरली तया विसरली तया थोर झाली हानी, 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 विसरली तया थोर झाली हानी,
तया थोर झाली पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या विसरली तया हरिमुखी गाता हरपली जनता हरिमुखी गाता हरपली जनता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली जनता पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या हरिमुखी गाता हरपली जनता हरिमुखी गाता हरपली जनता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली जनता हरिमुखी गाता हरपली जनता गाता हरपली विसरली दया थोर झाली हानी विसरली दया थोर झाली हानी पत तिल खानी चौऱ्याऐंशीच्या पत तिल खानी चौऱ्याऐंशीच्या विसरली दया थोर झाली हानी थोर झाली हानी पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या 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 विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जे माता पिता देव आणि गुरु यांना विसरले त्यांना 84 लक्ष योनी भोगावी लागेल. म्हणून या चौघांना विसरता कामा नये. म्हणून साधू संत महात्म्यांनी जसा जसा अधिकार असेल तशा तशा साधकांना त्या त्या अभंगाच्या द्वारे उपदेश केलेला आहे. आपल्या मानवी जीवनाचे धर्मशास्त्रानं 4 भाग केलेत. 4 भाग केलेले आहेत. वयाच्या 1 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत याला ब्रह्मचारी नावाची अवस्था सांगितलेली आहे. 1 वर्षापासून 25 वर्षापर्यंत याला ब्रह्मचारी आश्रम म्हटलेलं आहे. 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत याला गृहस्थ आश्रम म्हटलेलं आहे. आणि 50 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत याला वानप्रस्थ आश्रम म्हटलेलं आहे. आणि 75 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत याला संन्यास आश्रम म्हटलेलं आहे. आता वास्तविक पाहता माझा असा प्रश्न आहे, इथं ब्रह्मचारी आश्रमातली लोक असतील, आता ही आमची विद्यार्थी मंडळी, लहान मुलं, हे सगळे या ठिकाणी कुठल्या आश्रमामध्ये मधील असतील तर ब्रह्मचारी 1 वर्ष वयापासून ते 25 वर्ष वयापर्यंतचे कोण आहेत? ब्रह्मचारी आहेत. 25 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत जे आहेत ते गृहस्थ आश्रमातले आहेत. पण इथं वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातलं कुणीच नाही. कारण जुन्या काळामध्ये, वैदिक काळामध्ये 4ही अवस्थेमध्ये जीवन जगलं जायचं. आपल्या वयाच्या पुढं वन शब्द लागला की माणसानं घरदार सगळं सोडावं आणि एकांतवास उपभोगावा. 51, 52 वन शब्द पुढं आला हे काय केलं पाहिजे? संसाराची आसक्ती सुटली पाहिजे, संसारापासून अलिप्त झालं पाहिजे. पण इथं आपल्याकडं सरणावर जाईपर्यंत सरणावरच चाव्या जानव्याच्या काढून घ्याव्या लागतात महाराज. तोपर्यंत चावी सुटत नाही. म्हणून 2च आश्रमातली लोक आहेत आपल्याकडे, एक ब्रह्मचारी
आणि दुसरं म्हणजे गृहस्थ. मरेपर्यंत गृहस्थ म्हणूनच काय करतो आपण, जीवन जगतो. म्हणून प्रत्येक आश्रमातल्या लोकांना उपदेश संतांनी केलाय, कर्तव्य कर्म सांगितलेलं आहे. 1 वर्ष वयापासून ते 25 वर्षापर्यंत काय करायचं, ब्रह्मचारी धर्म, गोकावी अक्षरे. आणि 25 वर्षापासून ते राहिलेल्या जीवनामध्ये काय करावं, आश्रमी विचार षटकर्माचा, 6 कर्म करण्याचा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून मानवी जीवन जगत असताना पुन्हा एकदा मानवी जीवनाच्या 3 अवस्था आहेत, बाल्य अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था. 1 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत आहे त्याला बाल्य अवस्था म्हणतात, त्याला बाल्य अवस्था म्हणतात. 12 वर्षापासून ते जवळजवळ 30 वर्षापर्यंत, 35 वर्षापर्यंत याला प्रौढ अवस्था म्हणतात. आणि मग 40 वर्षापासून पुढं गेलं की त्याला वृद्ध अवस्था प्राप्त होत असते. म्हणून या पद्धतीनं या 3 अवस्था आहेत. आणि 3ही अवस्थेमध्ये जीवन जगत असताना साधू संत महात्म्यांनी जसा जसा साधक असेल तसा तसा काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग. चालता हे मग कळो येते, मागता हे पद कळो येते, मागता हे पद कळो येते. अधिकार तैसा दाविला मार्ग, चालता हे जग सोयेत. हे अधिकार तैसा दाविला मार्ग, चालता हे मार्ग, चालता हे मार्ग कळो येते. अधिकार तैसा दाविला मार्ग, चालता हे मग कळू येते. किंवा अधिकार तैसा करू उपदेश. म्हणून संतांनी ज्याचा त्याचा अधिकार पाहून प्रत्येकाला प्रत्येकाच्या अवस्थेनुसार उपदेश केलेला आहे. म्हणून आळंदीमध्ये जी कीर्तनं केली जातात ती संसारी लोकांच्या अजिबात उपयोगाची नाहीत, तिथं साधकच लोक आहेत. आमच्या चातुर्मासामध्ये जी प्रवचनं केली जातात ती प्रवचनं संसारी लोकांच्यासाठी उपयोगाची नाहीत. उगाच संसारी लोकांना म्हणायचं का, द्या संसार सोडून, काय करा, काळ सारावा तनी एकांतवासी गंगास्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाच्या पूजने प्रदक्षिणा सारावा चिंतनी एकांतवासी गंगास्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने, हो देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशी काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. पूर्ण संपूर्ण काळ चिंतनामध्ये सारायचा, एकांतवास उपभोगायचा.
हा तुळशीच्या प्रदक्षिणा करायच्या, हे जर संसारी लोकाला सांगायला लागलो, संसारी लोक म्हणतील महाराज संसार सोडून आम्ही हेच करावं का? म्हणून हे जे अभंग आहेत हे साधकासाठी सांगितलेले आहेत, साधकांच्यासाठी हा उपदेश केलेला आहे. म्हणून तुमच्या आमच्या करता काय उपदेश केला? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जसे साधक असतील तसा काय केलेला आहे? उपदेश केलेला आहे. म्हणून आपण संसारी लोक आहोत. म्हणून 3 अवस्थेमध्ये जीवन जगत असताना आपल्या 3 अवस्थेच्या उपासना भिन्न भिन्न आहेत. बाल्य अवस्था जगत असतानाची उपासना भिन्न आहे, प्रौढ अवस्था जीवन जगत असतानाची उपासना भिन्न आहे, आणि वृद्ध अवस्था जीवन जगत असतानाची उपासना भिन्न आहे. लहान मुलांना जर आपण या शाळेमध्ये शिकणाऱ्या जर विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबानो तुम्ही देवाची भक्ती करा, देवाचं भजन करा, देवाचं पूजन करा, हे जर सांगितलं तर तो उपदेश यांच्याकरता योग्य नसणार आहे. मग यांना हेच सांगितलं पाहिजे, ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे, ज्ञान ग्रहण करा, पाठ पाठांतर करा. आणि त्या वेळेला त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भक्ती जर करायची असेल तर ज्ञान देणाऱ्या गुरुची भक्ती करा. म्हणून बाल्य अवस्थेमध्ये गुरुची भक्ती धर्मशास्त्रानं सांगितलेली आहे. प्रौढ अवस्थेमध्ये संसारी जीवन जगत असताना माता पित्यांची भक्ती सांगितलेली आहे, आणि वयोवृद्ध अवस्थेमध्ये देवाची भक्ती सांगितलेली आहे. म्हणून जीवनामध्ये हा क्रम असा आहे. पुन्हा एकदा ऐका. माय बाप गेले, माय बाप जीवनामधून निघून गेले की आपण आपलं मातृपितृत्व कुणाला द्यावं? तर आपल्या गुरुला बहाल करावं. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. संतावरी ओझे. आपल्या पालकत्वाची जबाबदारी, आपले जन्म देणारे माय बाप गेले की आपल्याला ज्ञान देणारे माय बाप असणाऱ्या गुरुला आपलं पालकत्व बहाल करायचं. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनामधून हे गुरु नावाचं तत्व देह रूपानं निघून जाईल, त्या दिवशी आपल्या पालकत्वाचं ओझ कोणावर द्यायचं? तर देवावर द्यायचं. आमच्या जनाबाई मातेचा प्रसिद्ध अभंग आहे. माय गेली बाप गेला, मज सांभाळी विठ्ठला रे. ए माय बापा, ए पंढरीनाथा, ए विठ्ठला, अरे माझी माय ही गेली आणि माझा बापही गेला रे. आता मात्र माझं जी जबाबदारी आहे ती तुझ्यावर आहे. म्हणून 3 अवस्थेमध्ये आपली जबाबदारी आपल्याला ट्रान्सफर करता आली पाहिजे, देता आली पाहिजे. संतांनी तेच केलेलं आहे. माय बाप जिवंत होते तोपर्यंत संतांनी गुरु नावाच्या तत्वाचा स्वीकार केला नाही. काय? निवृत्ती दादा ज्ञानोबरेंचे भाऊच होते,
पण माय बाप गेले की तेच ज्येष्ठ भाऊ गुरु झाले. लक्षात ठेवा. तोपर्यंत गुरु केला नाही जोपर्यंत माय बाप होते तोपर्यंत. तुकोबऱ्यांच्या जीवनाचाही तोच विचार आहे. तुकोबऱ्याचे आई वडील होते तोपर्यंत तुकोबऱ्यांना आपल्याला अनुग्रह असावा अशी चरित्रात कुठंच भूमिका नाही, अभंगात कुठंच भूमिका नाही. आई वडील गेले की मग तुकोबऱ्यांनी देवाकडे अपेक्षा केली. कृपेचा ओलावा दिसे वेगळाची देवा, मी हे इच्छितसे साचे, न लगे फुकट साईकाचे. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत गुरु नावाचं तत्व नाही, आणि जोपर्यंत गुरु नावाचं तत्व आहे तोपर्यंत मा असणाऱ्या देवतेची काही नाही, तर उपासना नाही. गुरु नावाचं तत्व जीवनामधून गेल्यानंतर आणि मग तिसऱ्या क्रमांकावर आपली जबाबदारी देवावर दिलेली आहे. तुका म्हणे बार घातली यावरे, तुका म्हणे बार घातली यावरे, हा तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे बार घातली यावरे, तुका म्हणे बार घातली यावरे, हा तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारे नारायण नारायण नारायण. कैवारे नारायण होईल 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 कैवारे नारायण. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, तुका म्हणे बार घातली यावरी, होईल कैवारी नारायण नारायण. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. म्हणून याच्या करता तुकोबरेंनी आणखीन एका ठिकाणी वर्णन केलं. घालोनी आभार राहिलो निश्चिंते, निरविली संते विठोबाची. म्हणून याच्या करता आपण
पहिल्या अवस्थेमध्ये मायबापाला मायबापच मानतो म्हणून आपला संसार सफल नाही. साधक अवस्थेत गुरुला फक्त गुरुच मानतो म्हणून आपली साधक अवस्था सफल नाही. आणि वृद्ध अवस्थेमध्ये देवाला फक्त देवच मानतो म्हणून आपली वृद्ध अवस्था सफल नाही. म्हणून याच्या करता आज 4 साधक तुकोबाऱ्याकडे सुद्धा गेले होते. त्यावेळेला तुकोबाऱ्यांना विचारलं, तुकोबाऱ्या, पहिली असणारी एक माता माऊली आहे, तिनं सांगितलं, मी एका पतीची पत्नी आहे, तर मी काय साधना करावी, मी काय उपासना करावी, तुम्ही मला कृपया करून सांगा. दुसरा असणारा साधक उठला आणि त्यानं सांगितलं, तुकोबाराया, मी एका बापाचा लेक आहे, एक मुलगा म्हणून, एक लेक म्हणून मी काय साधना करावी, काय भक्ती करावी, सांगा ना तुकोबाराया. एक ज्ञान ग्रहण करणारा विद्यार्थी उठला, शिष्य उठला, तोही तुकोबारायाला म्हटला, ओ तुकोबाराया, मला नाही हो भजन कीर्तन करता येणार, मला नाही हो पंढरपूरला जाता येणार, कारण मी शाळेमध्ये विद्या ग्रहण करतोय, ज्ञान ग्रहण करतोय, आणि त्यामुळे मला या गोष्टी करता येणार नाहीत. कृपया करून मी काय साधना करावी, काय भक्ती करावी सांगा. चौथा असणारा साधक उठला, तो दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानं काम करत होता, दुसऱ्याचा नोकर चाकर होता, तोही उठला, ओ तुकोबाराया, मला सुद्धा कीर्तन भजनाला येता येत नाही हो, साधना करता येत नाही, देवाची भक्ती पूजन करता येत नाही, नेमकं मीही काय भक्ती करावी, त्या भक्तीनं माझं जीवन सफल होईल. त्यावेळेला तुकोबारेनी या 4ही साधकाला एकाच अभंगामध्ये उत्तर दिलं, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. 4 काम सांगितलं. स्वामीचं काज, सेवकानं स्वामीचं काज करावं, शिष्यानं गुरुची भक्ती करावी, पुत्रानं पित्याचं वचन पाळावं, आणि पत्नीनं पतीची सेवा करावी. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. या चौघांच्या करता, त्या चौघांची केलेली सेवा हीच त्यांच्या करता भगवान विष्णूंची काय आहे, महापूजा आहे. म्हणून आज या ठिकाणी 3 अवस्थेतली लोक आहेत. एक बाल्य अवस्थेतली लोक आहेत, 2 प्रौढ अवस्थेतली लोक आहेत, आणि 3 वृद्ध अवस्थेतली लोक आहेत. अशी 3ही अवस्थेतली लोक मनामध्ये आपण कोणती भक्ती करावी, कोणती साधना करावी, हा संभ्रम निर्माण झाल्यानंतर 3ही अवस्थेतल्या लोकांचं 3ही अवस्थेत जीवन यशस्वी नाही, असं ज्या वेळेला तिघांच्याही लक्षात आलं, त्यावेळेला तिघांनी एक मेळ केला. म्हटले, आपण तिघही मिळून एखाद्या जाणत्या व्यक्ती महत्वाला, आपण 3 अवस्थेमध्ये का यशस्वी नाही याचा आपण विचार त्यांना मांडूया. आणि असेच हे 3ही साधक आज पैठण क्षेत्रामध्ये गोदावरीच्या तीरावर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्याकडे गेलेले आहेत, आणि 3ही साधकांनी आपापला परिचय करून दिला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, मी बाल्य अवस्थेमध्ये आहे, मी बाल्य अवस्थेमध्ये आहे, मी शिष्य अवस्थेमध्ये आहे, तर मी जीवनामध्ये नेमकी काय भक्ती केली पाहिजे, काय साधना केली पाहिजे. दुसऱ्यानं सांगितलं, मी प्रौढ अवस्थेमध्ये आहे, मी संसारी गृहस्थ आश्रमात जीवन जगणारा आहे, गृहस्थानं काय साधना केली पाहिजे जेणेकरून जीवनामध्ये त्याचा गृहस्थ आश्रमाने भक्ती ही यशस्वी होईल. तिसरी वयोवृद्ध, त्याला निवृत्त अवस्था म्हणतात. ती निवृत्त अवस्थेतला साधकही म्हटला, बाबा आम्ही निवृत्त झालो संसारामधून, आम्ही सुद्धा काय भक्ती करावी, काय साधना करावी, ज्यानं आमचं जीवन आणि वृद्ध अवस्था सुद्धा सफल होईल. त्यावेळेला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या 3ही साधकांना अभंगाच्या
प्रथम चरणामध्ये उपदेश. माता पिता देव गुरु, 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 माता पिता देव ऐसा ज्याचा एक विचारो, ऐसा ज्याचा एक विचारो, धन्य हे शरीर, धन्य धन्य तयाचे शरीर, ऐसा एक विचारो, ऐसा एक विचारो, धन्य धन्य दयाचे शरीर, धन्य धन्य दयाचे शरीर. हो हो माता पिता देव गुरु, हे माता पिता देव गुरु, हो 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 माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, ऐसा जाता एक विचारो, ऐसा जाता एक विचारो, ऐसा जाता एक विचारो, ऐसा जाता एक विचारो, धन्य धन्य दयाचे शरीर, हो धन्य दयाचे शरीर, धन्य धन्य दयाचे शरीर, धन्य धन्य दयाचे शरीर, शरीर शरीर. माता पिता देव गुरु, ऐसा ज्याचा एक विचारू. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं, तुमची बाल्य अवस्था का सफल नाही, तुमची प्रौढ अवस्था का सफल नाही, आणि तुमची वृद्ध अवस्था का सफल नाही, याचा अर्थ संपूर्ण जीवनच सफल नाही. का नाही तर तुम्ही वर्म चुकलेला आहे. तुका म्हणे वर्म जाणोनी करावे, एक न घालावे एकावरी. काय वर्म चुकलंय, या तिन्ही अवस्थेमध्ये एकच मान्यता आली पाहिजे. म्हणले काय? माता पिता देव आणि गुरु हे एकच आहेत, हे वेगळे नाहीत. असा ज्याचा एक विचार आहे त्याचे पूर्ण जीवन सफल आहे. मग साधकांनी प्रश्न केला, असं कसं होईल? माता पिता आहेत, ते गुरु कसे होतील, ते देव कसे होतील? म्हणून याच्याकरता जवळजवळ 9 असणाऱ्या याच्या कोटी निर्माण होतात, प्रकार निर्माण होतात. म्हणून एवढाच सिद्धांत सिद्ध करायचा आणि चिंतन सेवा संपवायची आहे. शंका अशी आहे, माता पिता आहेत हे मान्य आहे, पण ते देव आणि गुरु कसे असतील? गुरु आहेत हे मान्य आहे, पण ते माता पिता आणि देव असतील, देव कसे असतील? देव आहे हे मान्य आहे, पण तो गुरु आणि माता पिता कसा असेल
हे आमच्या मनामध्ये शंका आहे. म्हणून पहिला प्रश्न असा आहे की माता पिता आहेत. आता माता पिता आहेत हे प्रमाणानं सिद्ध करावं लागत नाही, पण तरी सुद्धा एक वारकरी संप्रदायाचा नियम म्हणून याचीही प्रमाण आपल्या पुढे म्हणतो की माता पिता आहेत. कसे काय माता पिता आहेत? हा तर असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी तुकोबाराला मोठेपणा दिल्यानंतर तो मोठेपणा आपल्या माय बापाकडे दिलेला आहे. माय बापे दिदले भातुके म्हणून क्रीडा कौतुके जगा दावितो. आई वडिलांनी जन्म नावाचं जगणं नावाचं भातुक दिलं म्हणून याच्याकरता मी हे जग पाहिलेलं आहे. त्यांनी जन्म आणि जगणं दिलं नसतं तर हे जग पाहिलं नसतं. माता पिता आहेत हे सिद्ध झालं. आता प्रश्न असा आहे की माता पिता हे गुरु आहेत. हा म्हणून माता पिता प्रथम गुरु, ज्यांचेने बोलणे चालणे आचारू, म्हणून हे विश्व आदरू झालो मी. आई वडील हे कोण आहेत? तर प्रथम गुरु आहेत. आईनं बोलायला शिकवलं आणि आईनं चालायला शिकवलं. म्हणून बोलायला शिकवणारी काय आहे? आई आहे. आणि चालायला शिकवणारी बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. म्हणून याच्या करता साने गुरुजी नावाचे एक महान असणार व्यक्तिमहत्व या भारत देशामध्ये होऊन गेलं. त्यांनी एक आईविषयी त्यांच्या कविता केली. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. ते म्हणतात आई माझा गुरु आहे आणि कल्पतरू ही आहे. म्हणून याच्या करता आई गुरु आहे हे सिद्ध करण्याकरता पुराणामध्ये 2 उदाहरणं आहेत. गोपीचंद नावाचा राजा होऊन गेला आणि असणारी त्याची आई मैनावती नावाची राणी, ज्या वेळेला हजारो दासींच्या सोबत राजा पाण्यामध्ये क्रीडा करताना पाहिला आणि आई सुद्धा तिथं गेली. आईनं आपल्या मुलाचं शरीर, त्याचं सौंदर्य आणि लावण्य पाहिलं आणि वरच्या मजल्यावरून तिनं रडलेलं पाणी त्या गोपीचंद राजाच्या पाठीवर पडलं. गरम पाणी लागलं म्हणून मुलानं वरती पाहिलं. विचारलं, अगं आई का रडतेस? म्हणले तुला पाहून रडायला येतंय रे. म्हणले का रडायला येतोय? म्हणले तू या सुंदर शरीरानं, सामर्थ्यवान शरीरानं एवढ्या असणारे भोग भोगत आहेस. असाच तुझा बाप राजबिंडा होता, असाच तुझा बाप सुद्धा लावण्य सुंदर होता, पण त्याचं राजबिंडा शरीर, त्याचं लावण्य काळाच्या पुढे टिकलं नाही. एक दिवस जसं तुझ्या बापाला काळ घेऊन गेला तसा काळ तुला घेऊन जाणार आहे. एवढा आईनं उपदेश केला आणि परिणाम काय झाला? गोपीचंद गुरुच्या बोला, गोपीचंद गुरुच्या बोला, गोपीचंद गुरुच्या बोला, गोपीचंद गुरुच्या बोला. राज्य सोडून गोसावी झाला, 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 राज्य सोडून गोसावे झाला. हा गोपीचंद गुरुच्या बोला, राज्य सोडून गोसावी झाला, राज्य सोडून गोसावी झाला, राज्य सोडून गोसावी झाला. गोपीचंद गुरुच्या बोला, राज्य सोडून गोसावी झाला, गोपीचंद गुरुच्या बोला, राज्य सोडून गोसावी झाला. पण कोणत्या गुरुच्या बोला? त्याची आई हीच मैनावती राणी, हीच त्याची गुरु होती. आणखीन या जगतामध्ये आई गुरु आहे याचं वर्णन करणारी मदालसा नावाची एक आई होऊन गेली. आणि त्या आईनं सुद्धा लहान पाळण्यामध्येच आपली मुलं असताना त्यांना काय केला? उपदेश केला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा, रव रव दुर्गंधी रे
अमंगळ याचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परे जे मदालसा सोहम जो रे बाळा पर्याशी मदालसा असणाऱ्या अलर्क राजाच्या आईनं आपल्या 4 मुलाला पाळण्यात उपदेश केला आणि 3 मुलं 6 वर्षाची झाली की संन्यास घेऊन गेली. आई गुरु असते हे सिद्ध केलं. वडील सुद्धा गुरु असतात. पिता माझा गुरु सर्वस्वे आधारू पिता माझा. हा काय वडील गुरु आहेत. कोणाचं उदाहरण आहे? परशुराम नावाचे महान असणारा भगवान परमात्म्याचा अवतार होऊन गेला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. हे परशुराम भगवान यांचे गुरु कोण होते? तर त्यांचे वडील जमदग्नी नावाचे ऋषी. हे त्यांचे कोण होते? वडील होते. त्यांनी वडिलांना काय केलं? गुरु मानलं. म्हणून वडीलही गुरु आहेत, आई ही गुरु आहे हे सिद्ध झालं. आई वडील आहेत, आई वडील गुरु आहेत हेही सिद्ध झालं. आता आई वडील देव आहेत. हे कसं काय सिद्ध करायचं? तर वेदाचं वाक्य आहे पितृदेवो भव मातृदेवो भव आणि तुकोबरेचं प्रमाण आहे. तुका म्हणे माया बापे, तुका म्हणे माया बापे, आ तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माया बापे, तुका म्हणे माया बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे. अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची, अवघी देवाची देवाची रूपे, अवघी देवाची रूपे रूपे, अवघी देवाची स्वरूपे. कुंडलिके काय केले, कुंडलिके काय केले, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. कुंडलिके काय केले, कुंडलिके काय केले. तुका म्हणे माया बापे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माया बापे, अवघी देवाची रूपे, रूपे, अवघी रूपे, रूपे रूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. ज्ञानोबरेंनी हे सिद्ध केलं. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवे सिकी जे लोन शरीरे. म्हणून आई वडील आहेत, आई वडील गुरुही आहेत आणि आई वडील देवही आहेत. हा पहिला सिद्धांत सिद्ध झाला. आता दुसरा सिद्धांत असा आहे की गुरु माता पिता आहेत, गुरु गुरु आहेत आणि गुरु देवता आहेत. गुरु माता पिता आहेत. हो, मातः गुरु पितः गुरु सर्वस्वरूपी मज लागी, माझे संकट निवारू. कारण गुरु माता आहेत आणि गुरु पिताही आहेत आणि सर्व संकट निवारण करणारे आहेत ते गुरु आहेत. म्हणून गुरु माता हा, गुरु पिता हा. गुरु माझे माताच आहेत, माझी आई आहेत, माझे गुरु हा. माझे गुरु माझे पिता आहेत. म्हणून गुरु आई वडील आहेत हे सिद्ध आहे. गुरु गुरु आहेत हा, हेही सिद्ध संतांनी वर्णन केलेलं आहे हा. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी हा. किंवा आणखीन ज्ञानोबऱ्यांचं एक प्रमाण आहे की गुरूंनी काय केलेलं आहे तर गुरूंनी आपुले पदी बैसविले हा.
कृपादृष्टी हा न्याहिळिले आणि आपुले पदी बैसविले. म्हणून गुरुच्या कृपेमुळं म्हणून आणखीन जर प्रमाण द्यायचं झालं तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. आता काय झालं, गुरु माता पिता आहेत हे सिद्ध झालं, गुरु गुरु आहेत हे सिद्ध झालं, आता गुरु देव आहेत हे सिद्ध करायचं आहे. म्हणून ज्ञानोबरेनीच गुरु हे देव आहेत हे सिद्ध केलेलं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव नाही तुझा, गुरु विना देव तुझा, गुरु विना देव नाही तुझा, गुरु विना देव नाही तुझा. पाहता नाही त्रिलोकी उड्या उड्या. परशे बाबा गुरु गुरु हा प्रेमाचा गुरु गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा गुरु गुरु हा प्रेमाचा गुरु गुरु हा प्रेमाचा गुरु गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा सुखाचा गुरु प्रेमाचा गुरु. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु संत कुळीचा राजा आहे, प्राण विसावा माझा आहे, गुरु शिवाय देवही तुझा आहे. आणि म्हणून याच्याकरता त्रिभुवनामध्ये असलेला देव गुरु शिवाय दिसत नाही. गुरु हेच देव आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. नाथ बाबांचं जर प्रमाण द्यायचं झालं, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या अनाथा तुझ नमो. सिद्ध झालं की गुरु गुरु आहेत, गुरु माता पिता आहेत आणि गुरुदेव आहेत. आता शेवटचा सिद्धांत आहे की देव माता पिता आहे, देव गुरु आहे आणि देव देव आहे. एवढाच सिद्धांत मांडायचा आहे आणि चिंतन सेवा विराम द्यायची आहे की देव कोण आहे? माता पिता आहे. हा, माता पिता आहे. हो, देव माता पिता आहे. कसं काय? सगळ्या संतांनी सिद्ध केलंय. काय सिद्ध केलंय?
विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल माय बाप विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल बिन चाड नाही गोता 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 म्हणे नाही आता दुसरे आणि आता दुसरे तुका म्हणे नाही आता दुसरे तुका म्हणे नाही आता दुसरे विठ्ठल पुळीचे दैवत विठ्ठल पुळीचे दैवत विठ्ठल पुळीचे दैवत विठ्ठल पुळीचे दैवत विठ्ठल पुरीचे दैवत विठ्ठल पुरीचे दैवत विठ्ठल पुरीचे दैवत विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही होता तुका म्हणे नाही आता दुसरे देव माय बाप आहे विठ्ठल माय आहे विठ्ठल बाप आहे विठ्ठल चुलता आहे विठ्ठल भगिनी आहे विठ्ठल भ्राता आहे याच्यातलं एक एक चरण जर पुराव्यासहित सिद्ध करायचं झालं याच्यावर कीर्तन तयार होत आहे पण नुसतं प्रमाणानं सांगणार तुका हे- म्हणे माता तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता तुका म्हणे माता तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता तुका म्हणे माता तुका म्हणे माता तुझी गुरु बंधू तुका म्हणे माता तुका म्हणे माता तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता तुझी कृपा सिंधू पांडुरंगा तुझी कृपा सिंधू पांडुरंगा म्हणे म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता तुका म्हणे म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता माता तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा हे पांडुरंगा तूच माता आहे तूच पिता आहे तूच गुरुही आहे आणि तूच बंधूही आहे म्हणजे पांडुरंग मायबाप आहे हे सिद्ध झालं आणखीन प्रमाण कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा नाथ बाबांचं आणखीन एक प्रमाण आहे दत्त माझा माता दत्त माझी पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा म्हणजे देव माता पिता आहे हे सिद्ध झालं देव गुरु आहे हे सिद्ध आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पांडुरंगानं तुकोबरेला अनुग्रह केला बाबाजी चैतन्यांच्या रूपानं हे तुकोबरेने सिद्ध केलंय पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धी भेद म्हणून दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मदसे आधारू दत्त माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू हा देईल विसावरू दत्त आसना कृष्ण माझा म्हणून भगवान परमात्मा गुरु आहे हा अर्जुनानं सांगितलं देवा शिस्तेस्ते हम शादिमाम त्वम प्रपन्नाम मी तुझा शिष्य आहे आणि तू माझा गुरु आहे म्हणून भगवान परमात्मा माता पिता आहे हे सिद्ध झालं आणि भगवान परमात्माच गुरु आहे हेही सिद्ध झालं आता भगवान परमात्मा देव आहे तो देवता आहे हे सिद्ध करावं लागत नाही हा तेने तुझी काय नाही केली चिंता हा राहे त्या गोपाळा किंवा अनंता आठवणी
हा किंवा सकळ जीवांचा करीतो संभाळ तुझ मुकलील ऐसे नाही झाडाचेही पान हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. म्हणून भगवान परमात्मा माता पिता आहे, भगवान परमात्मा गुरु आहे आणि भगवान परमात्मा देवता आहे आणि त्या देवतेचं सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाजी विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाजी हरी विठोबा रखुमाजी हरी विठोबा रखुमाजी हरी विठोबा रखुमारी हरी विठोबा रखुमारी हरी विठोबा रखुमारी हरी हरी विठोबा रखुमारी हरी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमाजी रखुमाजी रखुमाजी. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. हा माता पिता देव आणि गुरु असा ज्याचा एकच विचार आहे, तिघ एकच आहेत, हे संतांच्या प्रमाणानं आणि सिद्धांतानं सिद्ध केलेलं आहे. मग नाथ बाबांना विचारलं, या असणाऱ्या चारी असणाऱ्या दैवतांना जो एकच मानत आहे, चारी माता पिता देव आणि गुरु यांना एक मानतो, त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे. त्यावेळेला नाथ बाबांनी सांगितलं, धन्य धन्य त्याचे शरीर, त्याचं शरीर धन्य आहे, त्याचं शरीर धन्य आहे, पण तो नर नाही, नर नव्हे तो ईश्वर, तो साक्षात ईश्वर आहे. बर महाराज, तो ईश्वर आहे हे मान्य करू, परंतु एखादा असा व्यक्ती असतो, मी जर या चारी दैवतांना एकच मानलं तर तुम्ही माझ्यासाठी काय कराल. तुकोबारांना विचारलं होतं, मी जर स्वतःच्या हितासाठी जागं राहिलो तर तुम्ही माझ्यासाठी काय कराल. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, महाराज आम्ही माळ घातली तर तुम्ही काय करणार, आमच्यासाठी काय करणार. आम्ही बऱ्याच वेळा सांगत असतो, बाबा तुझ्या दारात तुझ्या गळ्यात जोपर्यंत माळ आहे तोपर्यंत कीर्तन करू बाबा. हा तुझ्या गळ्यात जोपर्यंत माळ आहे तोपर्यंत कीर्तन करू. तसं तुकोबारांनी सांगितलं, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना तेच विचारलं, तुम्ही काय कराल. त्याचं उत्तर नाथ बाबांनी अभंगाच्या चारे दैवते समान माने, चारे दैवते समान माने, चारे दैवते समान माने, चारि दैवते समान माने, चारे दैवते समान माने, चारे दैवते समान माने, चारे दैवते समान माने, चारे दैवते समान माने, चारि दैवते समान माने, चारि दैवते समान माने, चारि दैवते
समान माने चारे दैवते समान माने चारे दैवते समान माने चारे दैवते समान माने शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन धन्य धन्य दयाचे कोण धन्य धन्य दया